नमस्कार मित्रांनो, चांगलं न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो, उरण शहरामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडलेली आहे। एका तरुण युवतीचा निर्गुणपणे हत्या करण्यात आलेली आहे। तर नेमकी बातमी काय आहे ते आपण या व्हिडिओच्या मार्फत सविस्तर जाणून घेणार आहोत। मित्रांनो, उरण मधील यशस्वी शिंदे या 20 वर्षीय तरुणीची अत्यंत भयानक पद्धतीने हत्या करण्यात आलेली आहे। आरोपीने तिचे अवयव कापले, चेहऱ्याचा चेंदामेंदा केला। पनवेल रेल्वे स्टेशन जवळच्या झोपडपट्टीत तिचा मृतदेह पाहून कोणाच्याही अंगावर काटा उभा राहील। यशस्वी एका कॉल सेंटर मध्ये काम करत होती। गुरुवारी दुपारी 1:30च्या सुमारास मैत्रिणीच्या घरी जाण्यासाठी यशस्वी पनवेलच्या स्टेशनकडे निघाली। सायंकाळी साधारणतः 4:30 नंतर तिचा फोन बंद लागला। त्यानंतर यशस्वी कोणाला दिसली नाही। 25 जुलै रोजी यशस्वी बेपत्ता झाली होती। त्यानंतर पोलिसांनी तिचा शोध सुरू केला। त्या दरम्यान तिचे फोन रेकॉर्ड तपासण्यात आले। त्यातून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत। मिळालेल्या माहितीनुसार 2019 मध्ये उरण मधील यशस्वी आणि त्यांच्या कुटुंबियांनी आरोपी विरोधात पोक्सो अंतर्गत FIR दाखल केली होती। 2019 मधील तरुणी अल्पवयीन होती। ती 14-15 वयाची होती। या प्रकरणात दाऊद शेख याला तुरुंगाची हवा खावी लागली होती। त्यानंतर बराच काळ तो तुरुंगामध्ये होता। ही बाब समोर आल्यानंतर पोलिसांनी तपासाची दिशा ही बदलली। रेकॉर्डमधून धक्कादायक बाबी ह्या उघड झालेल्या आहेत। तपास करणाऱ्या पोलिसांनी माहितीनुसार 25 जुलै रोजी जेव्हा यशस्वी बेपत्ता झाली त्यानंतर तिचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले होते। कॉल रेकॉर्ड मधून अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या। PDIR मधून मिळालेल्या एका नंबरवर यशस्वी बराच काळ बोलत असल्याचे दिसून आले। या नंबरवरून यशस्वीला कॉल येत होते आणि जातही होते। नंबरचे डिटेल्स पाहिले तेव्हा हा नंबर दाऊद शेख या तरुणाचा होता। काही वर्षापूर्वी याच्या विरोधात यशस्वी आणि तिच्या कुटुंबियांनी पॉक्सो केस अंतर्गत FIR ही दाखल केली होती। अशात बेपत्ता झालेल्या यशस्वीच्या तपासामध्ये पोलिसांनी दाऊदचा शोध सुरू केला। तरुणी बेपत्ता झाल्यापासून दाऊदचा फोन हा बंद आहे। यशस्वी ही दाऊद जवळ असेल असा पोलिसांना संशय होता। पोलीस तिचा शोध घेतील त्याचपूर्वी तिची निर्गुणपणे हत्या करण्यात आली होती। यशस्वी ज्या अवस्थेत सापडली ते पाहून कोणाचे अंगावर काटा उभा राहील। यशस्वीच्या प्रायव्हेट पार्टवर अनेक वार करण्यात आले होते। तिच्या छातीवरही अनेक ठिकाणी खुणा होत्या। सर्वात वाईट अवस्था तर तिच्या चेहऱ्याची होती। दगडाने तिच्या चेहऱ्याचा अत्यंत दुर्दैवरित्या चेंदामेंदा हा करण्यात आला होता। फॉरेन्सिक टीमला पोलिसांनी यशस्वीचे कपडे जे होते ते पाठवले। यशस्वीचे कपडे हे पूर्णरित्या फाटलेले होते। याशिवाय प्रायव्हेट पार्टवरही सुद्धा अनेक खुणा होते। यामुळे हत्येपूर्वी यशस्वीवर बलात्कार करण्यात आला होता अशी शक्यता व्यक्त केली जात आहे। मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर याबाबत खुलासा होऊ शकेल। त्या मनात यशस्वी बाबत राग चीड होती। त्याला यशस्वीच्या आपल्या प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवायचं होतं। यासाठी गेल्या 5 वर्षापासून तो याचं प्लॅनिंग करत होता असा पोलिसांचा अंदाज आहे। तुरुंगातून सुटल्यानंतर त्याने पुन्हा यशस्वीशी बोलणंही सुद्धा चालू केलं। आपण केलेल्या कृत्यांची माफी मागितली, तिच्याशी मैत्री केली आणि प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं। दाऊदने यशस्वीची हत्या केल्याचं तिच्या कुटुंबियाचा आरोप आहे। तरी पण पोलीस या प्रकरणात अधिक तपास घेत आहेत। शिंदे या तरुणीची हत्या झाल्याचं 26 जुलै रोजी रात्री उघडकीस आलं। त्यानंतर तरुणीचे नातेवाईक व जनतेमध्ये आक्रोश व्यक्त केला। उरण बाजारपेठ बंद केल्यावर संध्याकाळी उशिरा सदर तरुणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। आज उरणमध्ये मोठ्या प्रमाणात समस्त उरणकरांकडून निषेध मोर्चाचे आयोजन केलेलं आहे। उरण मधील यशस्वी शिंदे हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांकडून आज उरण मध्ये निदर्शने नोंदवण्यात येणार आहेत आणि आज उरण शहर हे संपूर्णरित्या बंद ठेवण्यात आलेलं आहे।